नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी अजबर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज जो आपला पहिला कविता आहे त्याचं नाव काय आहे? चांदनी रात. काय आहे त्याचं नाव? चांदनी रात. तर या कवितामध्ये कवित्री जे मैथिली शरण गुप्त आहे, कवित्रीचं नाव काय आहे? मैथिली शरण गुप्त यांनी काय सांगितले आहे? चला बघूया. पहिला आपण बघणार आहे कवित्रीचा परिचय. काय बघणार आहे? कवित्रीचा परिचय. चला बघूया. जन्म 3 अगस्त 1846. जन्म पुन्हा बघा परिचय. जन्म 3 अगस्त 1886. जन्म पुन्हा बघा. जन्म 3 अगस्त 1886. चीरगांव, झांसी, उत्तर प्रदेश. मृत्यू 12 दिसंबर 1964. परिचय: मैथिली शरण गुप्त जी खड़ी बोली के महत्वपूर्ण कवि है। आपकी रचनाएं मानवीय संवेदनाओं, विशेषतः नारी के प्रति करुणा की भावना से ओतप्रोत हैं। इनकी प्रमुख कृतियां: साकेत, महाकाव्य, यशोधरा, जय, तंत्र, बंद, पंचवटी, भारत आरती, खंडकाव्य, रंग में भंग, राजा प्रजा, नाटक इत्यादि। पद्य संबंधी, अब यहाँ पे हम पद्य संबंधी उनकी जानकारी प्राप्त करेंगे। इथे आपण काय बघणार आहे? त्यांनी पद्य जो आहे कविता त्याच्या संबंधी कोणती जानकारी आपल्या जवळ घेतली आहे? चला बघूया। इसमें मानव जीवन की किसी एक घटना की प्रधानता होती है। प्रासंगिक कथाओं को इसमें स्थान नहीं मिलता। जे प्रासंगिक घटनाएं हैं त्यांना इथे स्थान नहीं भेटते। प्रस्तुत अंश पंचवटी खंड काव्य से लिया गया है। प्रकृति की छटा का सुंदर रूप से पढ़े ही माधुर्य के साथ अभिव्यंजित हुआ है। चांदनी रात का मनोहरी वर्णन सुंदर शब्दों में चित्रित किया है। इथे लेखिका काय म्हणाली आहे किंवा कवित्री काय म्हणाली आहे की इथे जे प्राकृतिक सुंदरता आहे, कवित्री म्हणाली की इथे जे प्राकृतिक सुंदरता आहे त्याचा मनोहरी वर्णन इथे केले आहे। तर चला बघूया। बघा, तुमच्या समोर दोन चित्र पण आले आहे। पहिला आपण कविता बघणार, तरी मी पण तेव्हा मी तुम्हाला सांगते की ही चित्र मी का तुम्हाला दाखवणे आहे। चला बघूया। चारों चंद्र की चंचल किरणें खेल रही है जलथल में, स्वच्छ चांदनी बिछी हुई है अग्नि और अंबर तल में। इथे लेखिका म्हणाली काय आहे? चारों चंद्र म्हणजे चंद्रमाची जी चंचल किरणे आहे, चंद्रमाची जे चंचल किरणे आहे ती कुठे खेळणार आहे? जल किंवा थल म्हणजे समुद्रात जे पाणी आहे तिथे आणि आकाशात जे चांद दिसत आहे तिथे। स्वच्छ चांदनी बिछी हुई है अग्नि और अंबर तल में। आणि जे चांदणी आहे ते कुठे आहे? अग्नी म्हणजे आकाशात आणि पाणीवर आपण जेव्हा बघणार आहे तेव्हा पण आपल्याला दिसत आहे। हे बघा इथे हे काय आहे? तुम्ही असं बघणार की जेव्हा तुम्ही पाणी जल म्हणजे पाणीला बघतात आहे, समुद्राला बघतात आहे की जे अग्नी म्हणजे आकाशात किती तारे चंद्र हे सगळे आले आहेत। जेव्हा तुम्ही पाणी बघणार आहे तेव्हा तुम्हाला असं चित्र दिसणार आहे की जे चांद आहे त्याचा आणि जे त्याची किरणे हे कसे सुशोभित होत आहे। आता इथे आकाशावर बघा तुम्ही, आकाशावर तुम्हाला काय दिसत आहे की आर्द्रचंद्र निघाले आहे आणि त्यांच्या समोर जे तारे आहेत ते टिमटिम म्हणजे त्याचे जे प्रकाश आहे ते सुशोभित होत आहे। म्हणून इथे कवित्रीने सांगितले आहे जी त्यांची जी चंचल किरणे आहे ते खूप सुंदर प्रणाम सगळीकडे दिसत आहे, जलला पण आणि थलला पण म्हणजे पाणीत पण आणि आकाशात पण, आणि ते खूप स्वच्छ आणि चांदणी सुशोभित करणार आहे। हे झाले आपला पहिला। तुम्हाला समजलं ना? हो, तर चला पुढे बघा। पुलक प्रकट करती है धरती हरित तृणों की नोकों से, मानव झूम रहे हैं तरुभी मंद पवन कई झोंकों से। आणि इथे लेखिका काय म्हणाली आहे की जेव्हा जी धरती व जे हरित तृण म्हणजे हरित म्हणजे हरे हिरवा आणि तृण मतलब घास, त्यांना मराठीत काय म्हणाले आहे? गवत। गवत जे आहे असा विचारे जे हवा वारा जे मंदपणात येत आहे आणि असा आपल्याला वाटत आहे की
वाऱ्यासोबत हे जे गवत आहे ते एकमेकाशी बोलत आहे की किती सुंदर वारा येत आहेत आणि त्याच्यावर जे झुमत आहे, हे बघा तुमच्या समोर जे वृक्ष आहे, तरु म्हणजे वृक्ष, हे जे घुमत आहे असं वाटते की त्याला पण खूप प्रसन्न वाटते आणि ते एकमेकाशी झुमत आहे, इकडे तिकडे वाहत आहे, वाऱ्यासोबत इकडे तिकडे वाहत आहे. कळलं तुम्हाला? चला परत बोलते मी. बघा इथे, पुलक प्रकट करती है धरती हरित तृणों की नोकों से, मानव झूम रहे हैं तरुभी मंद पवन कई झोंकों से. इथे लेखिका जे म्हणाली आहे की असं वाटत आहे की धरतीवर जे गवत आहे ते वारावर मिळून झुमत आहे. झुमत म्हणजे इथे इथे डोलत आहे. वारा जेव्हा येत आहे त्याच्या सोबत ते इथे तिथे डोलत आहे. गवत ही नाही, वृक्ष, तरु म्हणजे वृक्ष, वृक्ष पण असं वाटत आहे की त्यांच्या सोबत मिळून ते इथे तिथे फिरत आहे. तर हे झालं आपला दुसरा. आणि आता दुसरा बघूया. क्या ही स्वच्छ चांदनी है ये, क्या ही निस्तंभ निशा, ये स्वच्छंद सुगंध गंध व निरानंद है कौन दिशा. इथे कवी म्हणाले आहे किंवा इथे कवित्री म्हणाली आहे की जे स्वच्छ चांदणी आहे ते निस्तंभ म्हणजे एक जग बसली आहे आणि त्याच्या प्रकाशात चारोतर्फी आहे, घुमत आहे आणि ते सुगंध इतके अतिशय आनंदी आहे की मला हे वाटतही नाही, की कवित्री म्हणाली की मला हे वाटत नाही की हे जे गंध आहे कुठून आले आहे आणि त्याला बघून लोकांना खूपच आनंद होते. बघा इथे हे ज्यांचे जो प्रकाश आहे, दिशाचे जे प्रकाश आहे ते किती सुगंधित, असं कवी म्हटले की किती सुसंगीत आहे आणि लोकांना इतके प्रिय वाटते त्याला बघून की लोक खूपच आनंदी होते. आणि कोणते दिसायला आले आहे हे आम्हाला माहित नाही, असे कवित्री म्हणाली आहे. आता पुढचं बघू. बंद नहीं अब भी चलते हैं नियति नटी के कार्यकलाप, पर कितने एकांत भाव से, कितने और कितने शांत और चुपचाप. इथे कवी काय म्हणाले, जी प्राकृतिक सुंदरता आहे, जेव्हा सूर्य उगते ते जी प्राकृतिक सुंदरता आहे तुम्ही बघा. काय म्हणाले, तुम्ही बघा. आणि जसे संध्याकाळी होते त्यात पण जी सुंदरता आहे तुम्ही बघा. बट हे केव्हा पण बंद होणार का? नाही. जे नियती म्हणजे जे प्राकृतिक, जे ईश्वरानं आपल्याला दिले आहे, हे जे नियती आहे त्यांचा कार्यकलाप कधीही बंद नाही होऊ शकत. त्याचं इथे आपण काय म्हणाले आहे की एकांत भाव बघून त्या सुंदरतेचा आपण काय घेऊया, आनंद घेऊया आणि हे किती चुपचाप आणि शांती बघून बघूया. बघा इथे दिलेलं आहे जसं की संध्याकाळी असता जेव्हा सूर्य अस्त होते त्याची प्राकृतिक सुंदरता वर्णन दिली आहे. तर आता दुसरा बघूया. हे बिखेर देती वसुंधरा मोती सबके सोने पर, रवि बटोर लेता है उनको सदा सवेरा होने पर. आता इथे काय कोणतं चित्र आहे बघा, तुम्ही विचारा लवकर. नाही माहित? चला मी सांगते. बघा इथे काय दिले आहे, जेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा तुम्ही झोपून सकाळी उठतो, जेव्हा तुम्ही गवत याच्याकडे जा आणि बघा की त्यांचा गवत आहे त्यांचा वरती असं टिंब होते, जे ओस म्हणतात, त्याला काय म्हणतात, ओस. ते टिंब होते. असं वाटतं आपल्याला ती मोती आहे. काय वाटते? मोती आहे. काय वाटते आपल्याला? मोती आहे. ते किती सुंदर दिसतात. बघितले का तुम्ही? नाही तर तुम्ही बघूया. बघा इथे काय लिहिले आहे. हे बिखेर देती वसुंधरा मोती सबके सोने पर. जेव्हा आपण झोपते तसं असं नाही होते. जेव्हा तुम्ही सकाळी उठते आणि बाहेर जाते, गवत आहे किंवा झाडे पण आहे, छोटे छोटे जे लहान लहान झाडे आहेत त्याला बघून घ्या. त्याचं ऊपर असं ओस दिसते तुम्हाला. ते कसं दिसते? मोती सारखं दिसते, असं कवित्री म्हणाले आहे. रवि बटोर लेता है उनको सदा सवेरे होने पर. आणि इथे बघा जेव्हा सकाळी होते सूर्य बाहेर येते तेव्हा काय करते सूर्य? हे सगळे बटोरून म्हणजे एकत्र घेते आणि घेऊन जाते.
जेव्हा सकाळी होते त्याला सूर्य येऊन हे सगळं एकत्र करते आणि घेऊन जाते. म्हणजे या तुमच्या दुसऱ्या चित्रावर तुम्ही बघा, इथे तुम्हाला कुठे पण ओस दिसते का? नाही. कारण ती सकाळी झाली आहे ते आपल्यासोबत घेऊन जाते, असे कवयित्री म्हणाले आहे. कळलं ना तुम्हाला? हो. चला दूसरा बघूया. और विराम दायनी अपनी संध्या को दे जाता है, शून्य समान तनु जिसमें उसका नया रूप झलकता है. आणि जेव्हा रात्री होत जाते, जेव्हा सूर्य संध्याकाळी जे अस्त होते, रात्री होत जाते, तर असं वाटते की ते किती आरामात जात आहे आणि सर्वजण म्हणजे सर्व जागा कुठे शून्यमान, म्हणजे त्याचा काहीही उपयोग होत नाही असा आपल्याला वाटते आणि एक नवीन रूप आणि नवीन क्षण आपल्याला दिसत आहे इथे. बघा, आता जेव्हा सकाळी आपण बघतोय ते हे चित्र खूपच वेगळं असते आणि संध्याकाळी होते किंवा रात्री होते ते हे रूप जो आपल्याला खूपच वेगळे दिसत आहे. ते दिसत आहे की शून्य, म्हणजे यांचा काहीही अर्थ नाही आहे असं दिले आहे. आता दूसरा, पंचवटी की छाया में सुंदर पर्ण कुटीर बना, उसके सम्मुख स्वच्छ शिला पर धीर निर्भीक बना. इथे कवी काय म्हणाले, जे पंचवटी म्हणजे जे पंचवटी वृक्ष आहे त्याचा छाया वर बसून जे ऋषीमुनी आहे त्यांना खूपच इथे प्रयत्न केले आहे संन्यास आणि खूपच ते प्रयत्न केले आहे बसून त्या वीरभूमीच्या स्वच्छ शिला जे तिथे बसणार आहे त्यांच्या स्वच्छ शिला खूपच छान दिसत आहे आणि लोक इथे निर्भीक म्हणजे निडर होऊन बसले आहे आणि ज्ञान प्राप्त करत आहे असे कवित्री म्हणाले आहे. आता दूसरा, जाग रहा है कौन धनुधर जबकि भुवन भर सोता है, भोगी कुसुमा युद्ध योगीचा बना दृष्टिगत होता है. इथे काय म्हणाले आहे, तिथे बघून जे बसला आहे आणि ते बोलत आहे असं वाटते की त्यांचा खूप झोपून उठले आहे आणि आपल्या जो चरित्र आहे किंवा आपल्या जो मंद किंवा आपल्या जो ते अभ्यास करत आहे आणि काही खूप करत आहे त्यांचे जे दृष्टिकोन आहे ते आपल्याला घेऊन बसणार आहे. म्हणजे इथे कवित्री म्हणाले आहे की जे धनुधर आहे असं वाटतं जे कामदेव जे आहे ते झोपून उठले आहे आणि त्या भोगीवर कुसुमायुध बसून त्या दृष्टीचे आपल्याला दिसत आहे असं कवित्री म्हणाले आहे. तर आज आपण काय शिकलो की जे प्राकृतिक सौंदर्य आहे, जे देवांना आपल्याला प्राकृतिक सौंदर्य दिले आहे त्याचा आपल्याला मान्य करायचं आहे आणि तुम्ही कुठेही हे बघणार नाही आहेत तर तुम्ही बघूया या सुंदर प्राकृतिकच्या सौंदर्य तुम्ही बघूया जेव्हा सूर्य उगते किंवा जेव्हा सूर्य अस्त होते त्यांच्या जे प्राकृतिक सुंदरता आहे तुम्ही बघून त्यांचा आनंद घेऊया. धन्यवाद.